हॅलो मित्रांनो, इंजिनियर एक ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर काल तर महाशिवरात्रीनिमित्त सुट्टीच होती मार्केटला, पण जो मंगळवारी मार्केटने जे लेवलला टच केले आहेत त्या बघू आपण अगोदर. मंगळवारी मार्केटने एक इन्व्हर्सर हॅमर बनवून मार्केटने 615च्या आसपास मंगळवारी जो इन्व्हर्स हॅमर बनवला होता तिथून मार्केटनं खाली सेलिंग दिलेली आहे आणि 22,550ला सपोर्ट घेऊन मार्केट परत त्याच रेंजला म्हणजेच 22,615च्या आसपास पुन्हा रेजिस्टन्स घेतला आहे. परत त्या लेवलला घेऊन मार्केटने परत पुन्हा 22,550ची लेवल क्लोजिंग 22,550च्या खाली क्लोजिंग दिली आहे. तर आजचं पाहूया, आज मार्केटनं काय केलेलं आहे आणि लेवल बघूया आपण. मार्केटमध्ये आज 9:15ला ही इन्व्हर्स हॅमर तयार झाला. राईट, त्याने पण जी प्रिव्हियस क्लोजिंग होती मार्केटची तीच म्हणजे मंगळवारी 22,615च्या आसपास त्याच क्लोजिंगची जी त्याची टेल आहे, टेलच्या खाली जो हा भाग आहे तिथून खाली त्याने 22,550ची लेवल तोडून परत जी मार्केटने मंगळवारी 22,510च्या आसपास 22,510च्या आसपास मार्केटने इथं सपोर्ट घेतला होता मंगळवारी. एक इथे 22,610च्या आसपास आणि दोन या इथे 22,510च्या आसपास. तिथेच मार्केटने आज पुन्हा सपोर्ट घेतलेला दिसतोय. मार्केटमध्ये मार्केट आज खूप व्हॉलॅटाईल राहिलं. जवळपास 9:15 ते 9:10-15पर्यंत थोडीफार मार्केटमध्ये खालच्या साईडला गेलं. त्यानंतर मार्केट फुल व्हॉलॅटिलिटी वाढलेली होती. व्हॉलॅटिलिटी जी वाढलेली आहे त्याचे मुख्य कारण आहे अमेरिकेत जे आपला डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ लावण्यावर भर दिलेला आहे. त्या न्यूजच्या इम्पॅक्टमुळे मार्केटमध्ये खूप अनसर्टनिटी तयार झाली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये जवळपास 15 दिवस झालं जवळपास मार्केट सारखी जवळपास रेड क्लोजिंग देत आहे. आजसुद्धा मार्केटने 10-15 पासून ते 3पर्यंत फुल व्हॉलॅटिलिटी होती. मार्केट जेव्हा 9:15ला ही कॅन्डल क्लोजिंग ओपन झाल्यानंतर 9:30ची जी कॅन्डल 22,550चा हा जो सपोर्ट तोडला, त्यानंतर मार्केट 22,500च्या आसपास येऊन डबल मार्केटने सपोर्ट घेतला आणि त्यानंतर मार्केट 22,550ची लेवल पार करू शकलं नाही. एवढे व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये होती. मार्केट जवळपास दिवसभर ह्या दोनच रेंजमध्ये राहिले, 22,510च्या आसपास आणि 22,550 ह्याच रेंजमध्ये जवळपास दिवसभर मार्केट राहिले. फक्त मार्केटने जवळपास 3 वाजता एक रेड कॅन्डल बनवून ती पण जवळपास 3:15 खालच्या साईडला थोडीशी 20-30 पॉईंटची खाली सेलिंग पाहायला मिळाली. ती बी मार्केटने त्या कॅन्डलची क्लोजिंग बघू शकता आपण 22,510च्या आसपासच आहे. तर मार्केटचे आपण उद्यासाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघूया. बघू शकता तुम्ही. मार्केट जोपर्यंत सपोर्ट बघूया आपण अगोदर. आता 22,550 ही जी लेवल होती,
22,550 ही जी लेवल होती सपोर्ट म्हणून, ती आता ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करेल 22,550. त्यानंतर मार्केटने क्लोजिंग दिली आहे 510च्या आसपास. हा एक 510 हा एक सपोर्ट झाला होता तो, कारण की मार्केटने जवळपास 3 वेळा दोन दिवसाच्या सेशनमध्ये जवळपास 3 ते 4 वेळा 22,510च्या आसपास सपोर्ट घेतलेला आहे. सपोर्ट नंबर 1 22,510, सपोर्ट नंबर 2 22,450. मार्केट हा तर 22,510 जवळपास तुटल्यासारखाच आहे आता. सपोर्ट नंबर 2 हा 22,450. सपोर्ट नंबर 2 22,450. काही कारणास्तव 22,450 हा सपोर्ट जर तुटला तर मार्केट 22,300 या दिशेकडे 22,300 जायला तयार होईल. 22,300कडे 3 सपोर्ट बघितले आपण. त्यानंतर ॲज अ रेजिस्टन्स बघूया. मार्केटने या दोन दिवसाच्या सेशनमध्ये, म्हणजेच मंगळवार आणि काल तर महाशिवरात्रीची सुट्टीच होती, त्यानंतर आज गुरुवारी, या 2 दिवसाच्या सेशनमध्ये मार्केटने 22,610च्या आसपास मार्केटने 1 2 3 4 वेळा जवळपास रेजिस्टन्स घेतला आहे. रेजिस्टन्स नंबर 1 22,600, रेजिस्टन्स नंबर 1 22,550 हा रेजिस्टन्स 1. त्यानंतर 22,610च्या आसपास हा रेजिस्टन्स नंबर 2 आणि रेजिस्टन्स नंबर 3 22,800. तर काही प्रमुख घटना बघूया मार्केटमध्ये, त्यावर मार्केटची दिशा ठरेल. आज म्हणजेच अमेरिकेचा जवळपास आज रात्री अमेरिकेचा Q4 2024चे आकडे येणार आहेत. त्यांना एक्सपेक्टेड आहेत 2.3ची. पाहूया या जे आकडे आहेत इन्फ्लेशनचे ते कसे येत आहेत, त्यावर मार्केटची दिशा ठरेल. जवळपास त्यानंतर आज बाजारात IT सेक्टर आणि ॲटो सेक्टरमध्ये सेलिंग पाहायला मिळाली. जवळपास ॲटोमध्ये टाटा मोटर्स असेल, महिंद्रा असेल, जवळपास 2% खाली पडले होते. त्यानंतर जवळपास दुसरी मोठी गोष्ट म्हणजे अल्ट्राटेक या कंपनीने वायर्स आणि केबल्समध्ये एंट्री केली आहे. आता अल्ट्राटेक फक्त सिमेंटच नाही तर वायर्स आणि केबल्स पण बनवणार आहे. त्यामुळे आज वायर्स आणि केबल स्टॉकमध्ये खूप घसरण पाहायला मिळाली. एक नंबर पॉलिकॅब जी कंपनी आहे तिचा शेअर जवळपास 19%ने कोसळला. तर दुसरी कंपनी आहे KEI इंडस्ट्रीज, तिचा पण शेअर जवळपास 21%ने कोसळला होता. तर ह्या 2 कंपन्यांमध्ये खूप सारी सेलिंग पाहायला मिळाली. तर मार्केटची दिशा आज ठरेल. आपल्या मार्केटची दिशा USचा डाटा आल्यानंतर रात्री. मला तर वाटते मार्केट आपली लवकरच 22,450ची लेवल तोडेल, कारण की मार्केटमध्ये अनसर्टनिटी, ग्लोबली न्यूज आणि आपला हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफच्या भीतीमुळे मार्केटमध्ये खूप सेलिंग पाहायला मिळाली. आणि तुम्ही तर पाहतच आहात की जे फॉरेन इन्स्टिट्यूटर आहेत ते खूप सेलिंग करतायत दररोज बघता. बघूया उद्या काय होते. तर थँक्यू. व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा.